नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल परवा मी एक व्हिडिओ टाकलेला होता. बऱ्याच लोकांपर्यंत तो पोहोचला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे-एम-एफ-सीचा जो आपला पेपर आहे, तो 2 ऑगस्टला होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, की 99% परीक्षा 2 ऑगस्टला होणार नाही. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न आले, खास करून फ्रेशर लोकांचे बरेच फोन येत आहेत, की "सर मग आम्हाला अलाऊ करू शकतात का? आम्ही परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे का? आम्ही आता करू शकतो का तयारी?" किंवा जर समजा जे-एम-एफ-सी परीक्षेला जर आम्हाला संधी मिळाली नाही, तर आमच्यासाठी दुसऱ्या कुठल्या जाहिराती ओपन आहेत का? असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्याच गोष्टी समजून घेणार आहे. पहिलं तर मागच्या व्हिडिओचा मी थोडासा रेफरन्स त्याच्यावर पण आपण छोटीशी चर्चा करणार आहोत. दुसरं, फ्रेशर लोकांनी आता जे-एम-एफ-सीची तयारी करू शकतात का? इथून पुढे जर तयारी केली तर होऊ शकते का? वेळ मिळू शकतो का? याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. आणि तिसरं, फ्रेशर लोकांसाठी किंवा नवीन लॉयर लोकांसाठी अजून कुठल्या नवीन संधी ओपन आहेत का तुमच्यासाठी परीक्षेसाठीच्या? ठीक आहे, नोकरीसाठीच्या, त्या पण मी तुम्हाला त्याच्यावर चर्चा आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचा जो आपला जो जुन्या व्हिडिओचा जो रेफरन्स आहे, त्याच्यानुसार बऱ्याच काही लोकांनी कमेंट पण केल्या, की "सर एवढे दिवस लागत नाहीत फॉर्म भरायला वगैरे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल लगेचच." ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल लगेच तुम्हाला जुलैमध्ये असं वाटतंय. ठीक आहे, आता ते ज्यांची केस आहे, ज्याचे भूमिका ट्रस्ट वगैरे जे आहेत, ठीक आहे, त्यांना पण फोन करून तुम्ही जर विचारलं, तर ते पण सांगतील, की जुलैमध्ये निकाल येणं शक्य नाही आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केले. मला ते विद्यार्थी पण कन्व्हर्सेशन त्यांच्यासोबत पण झालं. सगळ्यांना तेच सांगतात, की जुलैमध्ये एकदम इमिडिएटली निर्णय येणं शक्य नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला आहे. बऱ्याच लोकांना तर असं वाटतंय, की आता म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या स्टेवर एम-पी-एस-सीने काहीच बोललं नाही. बाकी राज्यांची तर परीक्षा स्टे झाली. महाराष्ट्राला तो निर्णय ॲप्लिकेबलच नाहीये. ठीक आहे. तर कोणताही आपला लॉयरला जर तुम्ही विचारलं, जे सीनियर लॉयर्स आहेत, कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांना जर तुम्ही सुप्रीम कोर्टाची मागची जर स्टेची ऑर्डर दाखवली आणि त्याच्यावर जर तुम्ही त्यांना विचारलं, की एम-पी-एस-सी, जे-एम-एफ-सीची परीक्षा घेऊ शकतं का? तर मला तरी वाटत नाही, की कोणता कायद्याचा जाणकार असं म्हणेल तुम्हाला, ज्याला कायद्याचं थोडंफार जाणीव आहे, तो तुम्हाला म्हणेल, की एम-पी-एस-सी परीक्षा घेऊ शकतं. ठीक आहे. त्याचा त्या ऑर्डरचा सरळ-सरळच अर्थ आहे, की फ्रेशर लोकांच्या केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि जोपर्यंत ती केस पेंडिंग आहे, तोपर्यंत म्हणजे आम्ही जोपर्यंत हे ठरवत नाही फ्रेशर लोकांना फॉर्म भरायला द्यायचा का नाही भरू द्यायचा. ठीक आहे. तोपर्यंत राज्यांच्या परीक्षा स्टे करायला पाहिजेत असाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे 99% तरी आपण पाहिलं, मला असं वाटतं, की जुलैमध्ये याचा निर्णय येणं थोडंसं कठीण आहे. असं नाही आहे, की होऊ शकत नाही. चक्क म्हणजे 1% आपण चान्स सोडलेला आहे. 2 ऑगस्टला सुद्धा तुमची परीक्षा होऊ शकते. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल अगोदर आला आणि अगोदर पण अशा अर्थाने आला, की फ्रेशर लोकांना अलाऊ करायची गरज नाहीये. असा जर निकाल त्याच्यामध्ये आला, तरच त्याच्यामध्ये कुठेतरी असं होऊ शकतं, की तुमची परीक्षा अजूनही 2 ऑगस्टला होऊ शकते. कारण एम-पी-एस-सीने त्याच्यावर काही क्लेरिफिकेशन दिलेलं नसतं. ही एक सिच्युएशन आहे. पण मोस्ट चान्सेस त्याच्यामध्ये एवढा लवकर निर्णय येणं आणि सुप्रीम कोर्टाने सांगणं त्याच्यामध्ये थोडंसं कठीण वाटतंय. तेवढ्या प्रोग्रेस त्या केसमध्ये अजून झालेला आहे असं मला तरी वाटत नाहीये. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता फ्रेशर लोकांनी तयारी करायला पाहिजे का? फ्रेशर लोकांच्या बाजूने निकाल येऊ शकतो का? ठीक आहे. तर माझं तुम्ही आता याच्यामध्ये आपण फक्त ओपिनियन सांगू शकतो. ह्याच्यामध्ये वेगळं असं काही पर्टिक्युलर माहिती देऊ शकत नाही. ठीक आहे. आपण सगळेजण वकील आहोत. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार आहे, हे मी पर्टिक्युलरली तुम्हाला इथे बसून सांगू शकत नाही. ठीक आहे. इव्हन सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीसुद्धा पर्टिक्युलरली लगेच सांगायचं म्हटलं तर त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा कठीण आहे. कारण याच्यामध्ये खूप सारे स्टेक होल्डर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे सगळे हायकोर्ट आहेत, त्यांना पण ओपिनियन मागितलेलं असतं. सगळे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांना पण ओपिनियन मागितलेलं आहे. म्हणजे हे बाकीचे सगळे सुद्धा स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. सगळे हायकोर्ट, कोर्ट, वकील, सगळे लॉ फ्रॅटर्निटीचे लोकं आहेत. सगळ्या लोकांना ओपिनियन मागणार सुप्रीम कोर्ट. ते लोकं ओपिनियन देणार. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ठरणार आणि त्याच्यानुसार सगळ्या पुरावे वगैरे कोर्टासमोर आल्यानंतर कोर्ट मग आपलं ओपिनियन ठरवणार, की फ्रेशर लोकांना अलाऊ करायचं का नाही करायचं. तर तो विषय पुढचा आहे. पण एक प्रायमा फेसी जे आपण म्हणतो, की प्रायमा फेसी जर आपण बघायला गेलं, तर आत्तापर्यंतचा जो इतिहास जर आपण बघितला, जेव्हा केव्हा अशा प्रकारचं एलिजिबिलिटीचा काही प्रश्न असतो, कोर्टाचा एक म्हणजे ज्याला आपण म्हणूया, की कोर्टाचा जो ॲटिट्यूड असतो, तो असा असतो, की यांना इंटरिम पद्धतीने अलाऊ करा आणि इंटरिम पद्धतीने अलाऊ करून आपली केस पुढे चालू राहील. जर केसमध्ये निकाल विरोधात लागला, तर यांना पुढच्या स्टेजला बाहेर काढलं जाईल. अशा पद्धतीचा निकाल असतो. तर हे सुप्रीम कोर्टाने यावेळेस तसं केलं नाही. सुप्रीम कोर्टाने एकतर त्याच्यामध्ये सरळ-सरळ केसेस सुरुवातीला फ्रेशर लोकांच्या चालवल्या आणि आता या स्टेजला बऱ्यापैकी गोष्टी ऐकल्यानंतर, बरेच पुरावे ऐकल्यानंतर जर सुप्रीम कोर्ट बाकीच्या सगळ्या एवढ्या सगळ्या राज्यांच्या ज्युडिशियरीचा स्टे करत असेल,
तर प्रायमा फेसी सुप्रीम कोर्टाचं आपण ज्याला आपण म्हणतो, की प्रायमा फेसी काहीतरी कन्क्लुजन असू शकतं, की फ्रेशर लोकांना अलाऊ करायला पाहिजे किंवा तो प्रॅक्टिसचा क्रायटेरिया 3 वर्षाचा 2 वर्ष असं काहीतरी होऊ शकतं. असे काहीतरी मार्ग त्याच्यामध्ये मिळू शकतात. म्हणजे एकदम आशा सोडून देणं फ्रेशर लोकांनी बरोबर आहे असं मला वाटत नाही. तुम्ही तुमची आशा त्याच्यावर ठेवू शकता. असं होऊ शकतं, की निकाल तुमच्या बाजूने त्या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यामुळे आपली तयारी तुम्ही चालू असणं तुमची गरजेचं आहे. कारण उद्या जर समजा निर्णय तुमच्या बाजूने आला, जरी संधी तुमच्यासाठी चालून आली, पण संधीसाठी तुम्ही जर तयार नसाल, ठीक आहे. तुम्हाला संधी मिळाली, पण संधीसाठी तुमची जर तयारीच नसेल, तर अशा वेळेस त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे. एवढी 286 जागांची जाहिरात आहे. म्हणजे एवढी मोठी जाहिरात आपण हिस्टॉरिकली जर आपण पाहायला गेलं, तर एक वन ऑफ द मोस्ट जाहिरात आहे. ठीक आहे. एवढी मोठी जाहिरात आपल्याला मिळत नाही. भविष्यात पुढे 2025 ची जी जाहिरात आहे, ती पण 240 ची असणार आहे. तर 286 चा एवढा मोठा आकडा तुम्हाला परत मिळणार नाही. त्याच्यामुळे आपलं परीक्षेचं जे तयारी आहे, ते तुम्ही जोरात चालू ठेवा. अभ्यासामध्ये खंड वगैरे पडू देऊ नका. शेवटी आपल्या हातामध्ये काय असतं, तर तयारी करणं. बाकी निकाल काय लागायचा, निकाल मॅनिप्युलेट करायचा वगैरे हे हे सगळं आपल्या हातात नसतं. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. सुप्रीम कोर्ट स्वतःच ठरवणार आहे, की काय त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा. तुम्ही आपला अभ्यास त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवू शकता. ठीक आहे. दुसरं इथून पुढे जर तयारी करायचं म्हटलं तर शक्य आहे का? तर ते सुद्धा शक्य आहे. जर फ्रेशर लोकांना अलाऊ केलं तर साहजिकच आहे परीक्षा तुमची 2 ऑगस्टला होणार नाही. तुम्हाला फॉर्म भरायला सुद्धा वेळ दिला जाईल. तुम्हाला फॉर्म भरायला दिलेला वेळ त्याच्यानंतर अजून पुढे जर बघायचं म्हटलं तर तसं पाहायला गेलं तर फॉर्म भरण्यापासून आणि परीक्षा घेण्यापर्यंत एम-पी-एस-सीच्या नियमानुसार जो 45 दिवसाचा जो वेळ आहे, तो वेळ तुम्हाला प्रत्येकाला मिळत असतो. मला असं अजिबात वाटत नाही, की एम-पी-एस-सीने समजा फॉर्म भरायला अलाऊ केलं. काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते. की सर 15 दिवस फॉर्म भरायला बस झाले. फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसामध्ये एम-पी-एस-सी परीक्षा घेऊ शकत नाही. एम-पी-एस-सीचे नियमावली जर आपण त्याच्यामध्ये बघितली किंवा एम-पी-एस-सीचा आत्तापर्यंतचा जो तुम्ही रेकॉर्ड बघितलं, तर एम-पी-एस-सीने आत्तापर्यंत तरी कधी असं केलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे 15 दिवसामध्ये फॉर्म भरल्यानंतर लगेच परीक्षा एम-पी-एस-सी कधी घेणार नाही. कमीत कमी 45 दिवसाचा वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे देतच असते एम-पी-एस-सी. हा माझा त्याच्यामध्ये प्राथमिक अंदाज आहे. आत्तापर्यंत तरी माझे अंदाज सगळे बरोबर आलेले आहेत. त्याच्यामुळे इथं सुद्धा मला तसंच वाटतं, की जर फ्रेशर लोकांना अलाऊ केलं, तर तुम्हाला 2 महिन्याच्या आत तर परीक्षा त्याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे आजपासून 2 महिने असं पकडा. ठीक आहे. 15 एक दिवस त्याच्यामध्ये निकालच यायला समजा घ्या. एवढ्या लवकर निकाल लागणार नाही. त्या ट्रस्टच्या लोकांसोबत सुद्धा तुम्ही त्यांचा पण नंबर वगैरे तुम्हाला मिळेल सगळीकडे. त्यांनाही तुम्ही फोन करून बोललं म्हणजे काही बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले फोन लावले. त्यांना ते हेच सांगतायत, की एकदम जुलैमध्ये निर्णय येणं शक्य नाहीये. तुम्ही पण त्यांना बोलून कन्फर्म करू शकता. तुम्हाला वाटलं तुमच्या कन्फर्मेशनसाठी. ते पण तुम्हाला हेच सांगतील, की जुलैमध्ये निर्णय येणं त्याच्यामध्ये शक्य नाहीये. मग जुलै जर तुमचा त्याच्यामध्ये गेला, पुढे निर्णय समजा पुढच्या एखाद्या महिन्यात आला, तिथून पुढे जर 2 महिने म्हटलं, तर अशी तुमची 2-2.5 महिने तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. तर तेवढा वेळ तुमच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी सफिशियंट असतो. आता आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा ज्या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये आपण जवळपास आता 32 लेक्चर घेतलेले समजा. एक 50-55 तासामध्ये आपण जवळपास तुमचे 8 ते 9 कायदे आपण कव्हर केलेले आहेत फास्ट ट्रॅक बॅचेसमध्ये. तर ह्या अशा फास्ट ट्रॅक बॅचसोबत तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे, जर समजा अजूनही कुणाची तयारी नसेल, तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये ते कंप्लीट करून घेऊ शकता. ठीक आहे. या 286 जागांसाठी तुम्हाला तो अभ्यास कामाला येईल. नसेल तर 2025 ची पण जाहिरात 240 ची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते कामाला येत असतं. जर समजा तुम्हाला वाटतं, की आपल्याला जे-एम-एफ-सीची परीक्षा देता येणारच नाही. तुम्हाला वाटतं, की जे-एम-एफची तयारी आपल्याला करायचीच नाही. तर अजून कुठली संधी तुमच्यासाठी ओपन आहे का? तर त्याच्यामध्ये आता मला असं वाटतं, की कंपनी प्रॉसिक्युटरचा एक फॉर्म आहे, जो तुम्हाला भरण्यासारखा आहे. कंपनी प्रॉसिक्युटरच्या त्याच्यामध्ये यू-पी-एस-सीद्वारे एक्झाम होत असते. त्याच्यामध्ये 18 जागा आहेत. आपल्या क्लासेसचे जे WhatsApp ग्रुप आहेत, कराड लॉ क्लासेसचे, त्या ग्रुपवर मी तुम्हाला ही माहिती रेग्युलर पद्धतीने देत असतो. काल मला वाटतं कालच्या तारखेमध्ये 3 तारीख लास्ट होती सी-बी-आय ए-पी-पीसाठी. सी-बी-आय ए-पी-पी आणि कंपनी प्रॉसिक्युटर दरवर्षी ही जाहिरात येत असते. ठीक आहे. ज्या परीक्षा आपल्याला दरवर्षी देता येतात ना, त्या परीक्षांची आपण तयारी करायला पाहिजे. जे-एम-एफ-सीचं जर समजा असं होत असेल, तर मग आपण त्याच्यामध्ये असं समजायचं का, की जे-एम-एफ-सीची परीक्षा फार लांबते. मग त्याच्यामध्ये आपल्यासाठी आता सरकारी नोकरीच नाही आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये फेल जनरेशनमध्ये आहोत. आपल्या अगोदरच्या लोकांना संधी मिळाली, त्यांना नोकऱ्या लागल्या, ते लोक आता जज म्हणून काम करतायत. पण आता आपलं सगळं संपलेलं आहे. असं निराश होऊन चालेल का? ठीक आहे. जे पालक वगैरे सुद्धा आहेत, त्या पालकांना सुद्धा मी सांगतोय, की जर जे-एम-एफ-सीचं जर असं होत असेल, तर तुम्हाला पर्यायी मार्ग त्याच्यामध्ये तुम्हाला शोधावे लागतील. आणि पर्यायी मार्गामध्ये तुम्ही जर पाहायला गेले, तर सगळे म्हणजे एकदम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कॉम्पिटिशन पाहिजे आणि तेवढ्यामध्येच मी खेळतो आणि मग नोकरी लागतो. असं जर म्हणलं तर आपलं कल्याण कुठेच होणार नाही. ठीक आहे. त्याच्यात पहिला ऑप्शन तुमचा असतो आय-बी-पी-एसचा. ठीक आहे. आय-बी-पी-एस लॉ ऑफिसरच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल. आपल्या WhatsApp ग्रुपवर त्याचं पण मी तुम्हाला नोटिफिकेशन पाठवलं होतं. तुमच्यापैकी कोणी अजूनही WhatsApp ग्रुपवर नसेल तर तुम्ही आता जॉइन करा.
ह्या स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतो याच्यावर मला मेसेज करायचा WhatsApp ग्रुप म्हणून. तुम्हाला लिंक मिळते. त्या लिंकनं तुम्ही ते जॉइन करून घ्या किंवा ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल. आणि त्याच्यावर तुम्हाला आता तुम्ही नवीन जॉइन झाल्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशन दिसणार नाही. अजूनही IBPS लॉ ऑफिसरचा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्याच्या जागा ओपन आहेत. तर त्याचा तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला बँकिंग लॉमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल, तुम्हाला बँकिंगची नोकरी नको पाहिजे असेल, तर कंपनी प्रॉसिक्युटरची आहे. ठीक आहे. तर कंपनी प्रॉसिक्युटरचे फॉर्म अजूनही ओपन आहेत. तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर त्याच्या 18 जागा आहेत. आता जे-एम-एफ-सी सारखं एकदम 286 जागा वगैरे तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. तर त्या 18 जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. याचा पण सिलेबस लिमिटेड असतो. आणि याच्यात अजून एक गोष्ट, ज्या लोकांनी सी-बी-आय-पी-पीचा भरलेला आहे, त्या तर प्रत्येकाने कंपनी प्रॉसिक्युटरचा फॉर्म कंपल्सरी भरायला पाहिजे. कारण मागच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं, सी-बी-आय-पी-पी आणि कंपनी प्रॉसिक्युटर 2 परीक्षांची, 2 एक्झामची एकच त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम घेतली होती. फक्त कंपनी लॉ सी-बी-आय-पी-पीच्या सिलेबसमध्ये टाकून दिला आणि यू-पी-एस-सीने दोघांची एक कंबाईन एक्झाम घेतली. सी-बी-आय-पी-पीचं मेरिट वेगळं लावलं, कंपनी प्रॉसिक्युटरचं मेरिट वेगळं लावलं. तर असं सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केलं जाऊ शकतं. तर ज्यांनी सी-बी-आय-पी-पीचा भरलेला आहे, काल लास्ट तारीख होती, आता तो भरता येणार नाही इथून पुढे. तर त्यांनी कंपनी प्रॉसिक्युटरचा भरा आणि ज्यांनी समजा सी-बी-आय-पी-पीचा भरला नाही, त्यांनी आता दुसरी संधी आपली कंपनी प्रॉसिक्युटरची तरी तुम्ही हातातनं जाऊ देऊ नका. मी तुम्हाला आठवत असेल, म्हणजे माझे जे अंदाज असतात मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतोय. ज्यावेळेस तुम्हाला लेबर कोर्टाच्या जागा आल्या होत्या, ठीक आहे. म्हणजे समजा इंडस्ट्रियल कोर्टाच्या आणि कन्झ्युमर कोर्टाच्या जागा आल्या होत्या. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं पोरांना, जे लोक आता त्यावेळेस माझा व्हिडिओ ज्यांनी बघितला होता ते लोकं कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, की ज्यांनी इंडस्ट्रियलचा भरला त्यांनी कन्झ्युमरचा कन्फर्म भरा. कारण दोघांचा सिलेबसमध्ये 80% कॉमन असेल असं मी म्हटलं होतं. मला वाटलं नव्हतं दोन्ही एकत्र घेतील. 100% कॉमन होईल असं वाटलं नव्हतं. पण 80% तरी कॉमन होईल असं मला वाटलं होतं. तर ते त्याच्यामध्ये तसंच झालं. त्यांनी दोघांची एकच परीक्षा घेतली. आता कंपनी प्रॉसिक्युटर आणि सी-बी-आय-पी-पी मागच्या वर्षी त्यांनी एकत्रच घेतली होती. यावेळेस पण दोघांची त्याच्यामध्ये एकच एक्झाम घेऊ शकतात. म्हणजे एकाच तयारीमध्ये तुमचं त्याच्यामध्ये त्या दोन्ही परीक्षांची सुद्धा तुमची तयारी होऊ शकते. तर अशा पद्धतीचे काही ऑप्शन त्याच्यामध्ये फ्रेशर लोकांसमोर आहेत आणि फ्रेशर लोकच नाही, बाकीचे सुद्धा लोकं जर समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या परीक्षांसाठी तुम्ही एलिजिबल जर असाल, तर तुम्ही या सगळ्या मार्गांचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अवलंबून करू शकता. कारण जे-एम-एफ-सीचं आपण पाहतोय, की अनसर्टन्टी, अनिश्चितता त्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. सुप्रीम कोर्टाने जर स्टे केलेलाच आहे. सुप्रीम कोर्टाच्या केसेसच्या तारखा पडतात त्या महिन्या-महिन्याची तारीख पडते. ठीक आहे. महिन्या-महिन्याची तारीख पडते. त्याच्यामुळे जे-एम-एफ-सी आपली पुढे किती जाईल आपल्याला माहिती नाहीये. सगळं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कानांना कसं असतं चांगलं ऐकायची सवय असते. तुम्हाला वाटतं की सरनी व्हिडिओ बनवावा. सर व्हिडिओ बनवून सरांनी सांगावं की आता लगेच तुमची परीक्षा होणार आहे. लगेच तुम्ही मेन्स होणार आहे. लगेच तुम्ही इंटरव्ह्यू पास होणार आहात आणि लगेच तुम्हाला नोकरी लागणार आहे. ठीक आहे. पण माझं काम इथे बसून तुम्हाला त्याच्यामध्ये खोटी आश्वासनं देणं नाही आहे. ठीक आहे. वेळोवेळी तुमच्या मनाची तयारी व्हावी. प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची आपली तयारी व्हावी. ठीक आहे. या हेतूसाठी मी तुम्हाला अगोदरच त्याच्यामध्ये एक जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आज तुम्हाला बरेच लोकं त्याच्यामध्ये फुल फॉर्ममध्ये 2 ऑगस्टला आहे, 2 ऑगस्टला अभ्यास करा, अभ्यास करा, असं सांगून तुम्हाला सगळे अंधारात ठेवत असतील. एम-पी-एस-सी समजा तुम्हाला सांगत असेल, एम-पी-एस-सी काहीच सांगत नसेल आणि ऐनवेळी जर समजा त्याच्यामध्ये तुमचं जुलैच्या समजा शेवटच्या आठवड्यामध्ये जर नोटिफिकेशन आलं एम-पी-एस-सीचं, की आम्ही 2 ऑगस्टला पेपर घेऊ शकत नाहीत कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. मग तेव्हा तुमची निराशा होण्यापेक्षा आताच तुमच्या मनाची तयारी असायला पाहिजे आणि आता जर तयारी असेल तर तुम्हाला काय करता येईल? IBPS लॉ ऑफिसरचे फॉर्म सध्या ओपन आहे. तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. ठीक आहे. कंपनी प्रॉसिक्युटरचे फॉर्म ओपन आहे. तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. म्हणजे वेळीच तुम्हाला जागृत करून देऊन एक योग्य मार्ग लावण्याचा त्याच्यामध्ये मी प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो. ठीक आहे. माझा असा आता मला ह्याच्यात काय फायदा आहे? काही लोकांनी म्हणे एखाद्या दोघांनी कमेंट केल्या. मला ते शेवटी काढून टाकायला लागले. कमेंट केल्या की म्हणे, "सर तुम्ही परीक्षा लांबवा असं तुम्ही का बरं म्हणताय?" ठीक आहे. म्हणजे मी लांबावं लांबण्यामध्ये माझा काय फायदा होणार आहे? ठीक आहे. माझं लांबण्यामध्ये काय हेतू आहे? तुमची प्रिलिमची परीक्षा समजा तुमची झाली, त्याच्यामध्ये तर आपण मेन्सची परीक्षेची तयारी करणार. मेन्सच्या बॅचेस वगैरे आम्ही सुरू करणार. म्हणजे माझं परीक्षा होण्यामध्येच क्लासेसवाल्यांचा कधी फायदा असतो. ठीक आहे. परीक्षा लांबण्यामध्ये कधी फायदा नसतो. तरीसुद्धा मी तुम्हाला हे का सांगतोय? परीक्षा लांबते म्हणून, लांबू शकते म्हणून. याचा अर्थ हा आहे, की तुम्हाला वेळीच त्याच्यामध्ये जागृत केलं पाहिजे. ठीक आहे. तरच कुठेतरी आपला योग्य मार्गावर आपण लागू शकतो. ठीक आहे. तर IBPS लॉ ऑफिसरचा पण फॉर्म कुणाला भरायचा असेल तर भरून घ्या. कंपनी प्रॉसिक्युटरचा सुद्धा भरून घ्या. ठीक आहे. आता जे एलिजिबल आहेत ते भरू शकतात. त्याला 30 कंपनी प्रॉसिक्युटर वगैरे 30 वर्षाच्या मध्येच पाहिजे ओपनसाठी. तुम्हाला जे-एम-एफ-सीला 35 वर्षापर्यंत वगैरे भरता येतो. पण कंपनी प्रॉसिक्युटर 30 वर्षाचंच त्याला मर्यादा असतं. जास्त कॅटेगरीला वाल्यांना वगैरे थोडंसं ते जास्त मिळतं रिलॅक्सेशन. तर कंपनी प्रॉसिक्युटर, IBPS लॉ ऑफिसर वगैरे तुम्ही फ्रेशर लोकंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. तर जे लोकं एलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि तयारी आपली त्याच्यामध्ये चालू ठेवा. शेवटी
ह्या एम-पी-एस-सीच्या समजा काही चुकांमुळे किंवा काही बाकीच्या काही कारणांमुळे, टेक्निकल कारणांमुळे आता एम-पी-एस-सीची चूक याच्यामध्ये म्हणता येत नाही. कारण जी केस चालू आहे ती सुप्रीम कोर्टात चालू आहे. सगळं काही इकडे एम-पी-एस-सीला आपण दोष देण्यात काही अर्थ नाहीये. ह्या सगळ्या काही तांत्रिक कारणांमुळे जर परीक्षा लांबत असेल, तर आपण बेरोजगार राहण्यामध्ये किंवा आपल्या तयारीतनं आपण बाहेर काढण्यामध्ये काही अर्थ नसतो. ठीक आहे, तुमची तयारी काही ना काही चालू राहिली पाहिजे. कंपनी प्रॉसिक्युटरची तयारी म्हणजे काय असतं, तर तुमचे जे सगळे क्रिमिनल लॉज असतात, त्याच्यामध्ये तुमचा बी-एन-एस असतो, त्याच्यामध्ये बी-एन-एस-एस आहे, भारतीय साक्ष अधिनियम आहे. हे सगळे क्रिमिनल लॉ तुमची तयारी होत असते. म्हणजे आपण एक परीक्षेच्या कॉम्पिटिशनमध्ये असलं म्हणजे लायब्ररीमध्ये बसणे, अभ्यासाची आपल्याला सवय असणे, टेस्ट वगैरे सोडवणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या आपल्या बॅचमध्ये पण आपण या सगळ्या गोष्टी करून घेत असतो. तुम्हाला त्याचे लेक्चर्स मिळतात, रेकॉर्ड लेक्चर्स असतात, मल्टिपल टाईम तुम्ही बघू शकता. त्याच्यावर आपण टेस्ट वगैरे सुद्धा घेत असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्या अभ्यासातली कंटिन्यूटी सुद्धा राहत असते. ठीक आहे. म्हणजे चक्क कॉम्पिटिशनमधनं बाहेर पडण्यापेक्षा आणि पुन्हा एकदम एखादा वर्ष, दीड वर्ष गॅप जर पडला अभ्यासामध्ये, पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये येणं फार अवघड जातं. त्याच्यामुळे ज्यांची तयारी सुरू आहे फ्रेशर लोकांची, तर तुम्ही ह्या सगळ्या परीक्षांची सुद्धा तयारी करा. याच्यातनं आपल्या डोक्याला चालनाच मिळणार आहे. आपल्याला एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस होणार आहे. शेवटी म्हणजे अर्धे-निर्धे 50% सिलेबस तुमचा जे-एम-एफ-सीचा इकडे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येत असतो. बाकी या एक्झामबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल, अजून जास्त काही माहिती पाहिजे असेल, तर कंपनी प्रॉसिक्युटरसाठी यू-पी-एस-सीच्या वेबसाईटवर जायचं. आणि बँकिंग लॉ ऑफिसरच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी IBPSच्या साईटवर जायचं. त्या साईटवर तुम्हाला त्याचा फॉर्म भरता येईल. नोटिफिकेशन सापडलंच नाही, तर माझ्या WhatsAppला मेसेज करा. ऑफिसचा माणूस तुम्हाला ते पाठवून देईल. आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून जरी काही टेन्शन असेल, काही चर्चा असेल करायची तुम्हाला, तुम्ही ह्या नंबरवर माझ्या फोनही करू शकता. मी तुम्हाला अजूनही मार्गदर्शन करेल. ठीक आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला नक्कीच फोन करू शकता. ठीक आहे. फक्त सकाळी 10 पासनं संध्याकाळी 5 पर्यंतच फोन करा. 5 नंतर लेक्चर असतात, लाईव्ह लेक्चर असतात आणि त्याच्यानंतर ह्याच्यासुद्धा अगोदर 10च्या पण अगोदर लेक्चर वगैरे असतात. बाकी दिवसभरामध्ये काही रेकॉर्डिंग वगैरे असतात. आता काही असिस्टंट कमिशनरचं थोडंसं राहिलं सिलेबस. त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रार बॅचचा पण राहिलाय. रजिस्ट्रार बॅचचा सुद्धा बऱ्याच लोकांचे फोन येतात, की "सर रजिस्ट्रारचा काही अपडेट वगैरे आहे का?" तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही पार्टनरशिप फर्मची रजिस्ट्रारची जाहिरात तुम्ही बघितलेली असेल. तर ते 2000 काहीतरी 22ला काहीतरी जाहिरात आली होती आणि ती 2025ला एक्झाम घेतली. म्हणजे रजिस्ट्रार पार्टनरशिप फर्मची त्यांनी 3 वर्ष लावले होते जाहिरातची परीक्षा घ्यायला. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या परीक्षा असतात, आपण फॉर्म भरून घेऊन कॉम्पिटिशनमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि मग तयारी आपली चालू ठेवली पाहिजे. बाकी ती परीक्षा कधी होईल त्याच्यामध्ये हे आपल्याला पर्टिक्युलरली सांगता येत नसतं त्याच्यामध्ये. रजिस्ट्रारची संधी जसं मी तुम्हाला सांगितलं, की यावेळेस सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला ते हातात दिल्यासारखं बिस्किट दिल्यासारखं मिळणार आहे. इथून पुढे भविष्यामध्ये रजिस्ट्रारची जी परीक्षा होईल, त्या सगळ्या आता नागरी सेवेमध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे जसं राज्यसेवेची परीक्षा असते ना, त्या पद्धतीने रजिस्ट्रारच्या पोस्ट इथून पुढे भरल्या जाणार आहेत. फक्त याच वेळेस ती संधी तुम्हाला मिळाली, जी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तुम्हाला हातात वाढून दिल्यासारखं ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करा. WhatsApp ग्रुपवर जॉइन करायचं असेल तर तुम्ही जॉइन करून घ्या आणि ज्यांना कुणाला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोनही करून विचारू शकता. हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जर अजून अशा पद्धतीचे काही नवीन अपडेट असतील तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ह्याच YouTube चॅनलद्वारे आपण करत असतो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.